की आपल्या सगळ्या जनतेच्या आशीर्वादानं तेजस्विनीताई कतली नगराध्यक्ष झाल्या. सगळ्यांच्या आशीर्वादानं 23 नगरसेवक निवडून दिले, बहुमत दिलं. त्याबरोबर या ठिकाणी तातडीनं आभा योजना लागू व्हावी म्हणून एक 2 प्रकार आहेत. एक माननीय जिल्हाधिकारी म्हणजे 50% करायचं का 100% करायचं का शासनाकडनं मंजुरी आणायची, ह्या पद्धतीनं आपण तातडीनं तो सर्वसाधारण सभेला सगळ्या आमच्या पार्टी मिटिंगमध्ये तो निर्णय होऊन विषय आला. ताईंच्या मार्गदर्शनाखाली सभागृहामध्ये तो मंजुरी झाला आणि त्याला विरोधकांनी सुद्धा संमती दिली. परंतु या ठिकाणी राजकारण, त्या दिवशी मी मुंबईला होतो, लाईव्हवर सगळं थोडं पाहिलं, परंतु या ठिकाणी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला. परंतु मी नम्रपणे सांगू इच्छितो सगळ्या तालुकावासियांना की ज्यावेळेस यांची 10 वर्षपूर्वी सत्ता होती त्यावेळेसच नागरिकाला वेटीस धरण्याचा प्रकार ह्यांच्या काही ठराविक बगलबच्च्यानं केला होता आणि 2% शास्ती लावावी यांची भावना होती. त्यामुळे शासनाचाही निर्णय त्या काळामध्ये झाला आणि या ठिकाणी त्या काळामध्ये सुद्धा कुणाचं सरकार होतं, त्यांचंच होतं. त्यामुळं त्या ठिकाणी हा दंड 2% लागू झाला. 2% दंड लागू झाल्यानंतर ह्यांनी तो ॲक्सेप्ट केला. त्याच्यानंतर आम्ही आशिफबाई तांबोळी ज्यावेळेस उभारली होती त्यावेळेस तुम्हालाही माहीत आहे की आम्ही काही शब्द दिले होते की ही 2% व्याजदंड माफ करावं, अशा पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी लगेच ठराव केला आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत होते. साहेबांच्या विषय ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस विषय हा साहेबांच्या समोर आल्यानंतर त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये निर्णय त्या ठिकाणी झाला. त्यावरती समिती नेमली, समितीचा अहवाल घेतल्यानंतर आणि तो मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर यांनी लक्षवेधी केली. ह्याच्यात काही त्याला अर्थ नाही, काही नाही. म्हणजे सगळा निर्णय झाला आणि नेहमीची सवय आहे का आताची सवय नाही. त्याच्यामुळं विनाकारण फुकटचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नका. आता अशी असंख्य 17-60 उदाहरणं आहेत त्या तालुक्यातली. मी आता देत राहील, तू एक 5 मिनिटात मी तुम्हाला ती उदाहरणं देतो, परंतु त्या विषयाला काही अर्थ नाही. जो विषय झाला आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यामध्ये सगळं अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी विषय हाताळला, समितीचा अहवाल घेतला, त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला आणि 2% आपलं व्याजदंड माफ केलंय. आणि विशेष म्हणजे आपल्या जवळपास बार्शीकरांना 16 कोटीहून अधिकचा या ठिकाणी आपल्या बार्शीकरांना, शहरवासियांना फायदा होतो. आता तुम्ही पत्रकार आहे, आता ही मंजुरी जी आणायची शासनाची किती दिवसात आणणार आहे, टाइम लिमिट सांगा तुम्ही. जे आता क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतात ना, ह्यांनी फाईल घ्यायची, त्या शासनाची मंजुरी आणायची, ह्याला किती दिवस लागणार आहेत आणि आम्ही किती दिवसात आणायची ते आम्हाला टाइम बाउंड द्या, म्हणजे खरं कोण खोटं कोण कळत. त्यामुळे विनाकारण क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नका, काही संबंध नाही तुमचा.